नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठे ऑनलाईन व्यासपीठ EMPSC कट्टावर मी स्वप्नील हिवराडे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग मधील अतिशय IMP टॉपिक मित्रांनो दिशा ज्ञान चाचणी या टॉपिक वरती आपण काही कन्सेप्च्युअल व्हिडिओ विथ शॉर्ट ट्रिक अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक मित्रांनो की दिशाच्या या उदाहरणांसाठी ज्या ठिकाणी सर्व मास्तर आपल्याला आकृती काढून ते एक्झाम्पल सोडवून देतात त्या ठिकाणी आपण आकृती न काढता कशा पद्धतीने आपण सर्वात सोपी पद्धत वापरू शकतो ती शॉर्ट ट्रिक आपण ह्या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो। परंतु तुम्हाला स्टार्टिंग पासून बेसिक पासून काही महत्त्वाच्या संकल्पना काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो। आधी आपण ते कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आणि मग आपण ते आयोगाने आलेले एक्झाम्पल देखील आपल्या शॉर्ट ट्रिकने आपण कशा पद्धतीने अतिशय कमी सेकंदात सोडवू शकतो ते समजून घेऊया मित्रांनो। तर आपण बघूया मित्रांनो काही बेसिक पार्ट दिशा ज्ञान चाचणी डायरेक्शन सेन्स टेस्ट यामधील मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे की दिशा ज्ञान चाचणीची जर आपण बेसिक डायग्राम काढायची म्हटली तर आपल्याला माहिती आहे की चार मुख्य दिशा आहेत मित्रांनो। वरती आपल्याला या ठिकाणी उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा खाली आपण रिप्रेझेंट करतो मित्रांनो। या ठिकाणी पश्चिम दिशा आहे मित्रांनो, नंतर या साईडला मित्रांनो पूर्व दिशा आहे। अशा प्रकारच्या चार मुख्य दिशा आपण सर्वांना माहिती असतात मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला उपदिशांबद्दल देखील नॉलेज पाहिजे आणि उपदिशांना आपण जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं मित्रांनो तर उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य ही दिशा येते, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये मित्रांनो ईशान्य ही डायरेक्शन आहे, नंतर मित्रांनो पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये मित्रांनो आग्नेय ही उपदिशा आहे, नंतर मित्रांनो पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य ही दिशा आहे। आता अनेक विद्यार्थ्यांचा या क्रमाबद्दल एक गोंधळ निर्माण होतो मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो मी एक छोटस सेंटेन्स तुम्हाला सांगतोय, ते सेंटेन्स तुमच्या लक्षात राहिलं म्हणजे तुम्ही हा सिक्वेन्स कायम स्वरूपी आपल्या डोक्यात फिट ठेवणार एवढी मला खात्री मित्रांनो। लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येकाचा आपण एक एक इनिशियल वर्ड पकडूया। वानर इकडून आले नाही, लक्षात घ्या मित्रांनो, वानर इकडून आले नाही। प्रत्येकाचा एक एक इनिशियल वर्ड पकडून त्या वाक्याच्या साहाय्याने तुम्ही हा सिक्वेन्स या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात मित्रांनो। तर वायव्य या ठिकाणी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य मित्रांनो, अशा प्रकारे उपदिशांचा हा सिक्वेन्स आपल्याला माहिती पाहिजे। लक्षात घ्या मित्रांनो, नॉर्थ, नंतर ईस्ट मित्रांनो याला आपण साऊथ म्हणतो, याला आपण मित्रांनो वेस्ट म्हणतो। इंग्लिश मध्ये ईशान्येला ही पूर्व आणि उत्तरच्या मध्ये येते म्हणून या डायरेक्शनला इंग्लिश मध्ये नॉर्थ ईस्ट म्हटलं जातं। तसंच मित्रांनो या डायरेक्शनला नॉर्थ वेस्ट असं इंग्लिश मध्ये आपण म्हणतो मित्रांनो। आग्नेयला मित्रांनो साऊथ ईस्ट असं म्हटलं जातं, इंग्लिश मध्ये रिप्रेझेंट केलं जातं। नंतर मित्रांनो याला आपण साऊथ वेस्ट असं रिप्रेझेंट करतो मित्रांनो। यामध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट आपण सर्वांना माहिती पाहिजे की जो म्हणजे उत्तर आणि पूर्व यामध्ये जर आपण अँगल मध्ये बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला दोघं डायरेक्शन मध्ये 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी मिळतो मित्रांनो। 90 अंशाचा अँगल या ठिकाणी मिळतो मित्रांनो कोणत्याही दोन लगतच्या मुख्य दिशांमध्ये। पूर्व दिशा आणि दक्षिण दिशामध्ये पण तुम्ही बघितलं तुम्हाला 90 डिग्रीचाच अँगल त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो। आणि मग अशा प्रकारे आपण जर रोटेशन घेतलं तर हे पूर्ण रोटेशन 360 डिग्रीचं असेल आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो क्लॉकवाईज अशा प्रकारे आपण जातो घड्याळाच्या काट्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाईज आपण अशा रीतीने जातो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला मित्रांनो। हे आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे मित्रांनो। उत्तरेच्या उजवीकडे पूर्व आहे, पूर्वच्या उजवीकडे दक्षिण आहे, दक्षिणेच्या उजवीकडे पश्चिम आहे, पश्चिमेच्या उजवीकडे उत्तर दिशा आहे। तर प्रत्येकाच्या डावीकडे आणि उजवीकडे कोणत्या दिशा आहेत हे लगेच आपल्याला पटकन सांगता यायला पाहिजे, गेस करता यायला पाहिजे मित्रांनो। दुसरी गोष्ट अजून लक्षात ठेवा, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की उत्तर आणि पूर्व या दोन मुख्य दिशांमध्ये मित्रांनो 90 अंशाचा कोन तयार होतो, त्याच प्रकारे मित्रांनो ईशान्य आणि आग्नेय मित्रांनो या दोन उपदिशांमध्ये दोन
लगतच्या ऍडजसंट असणाऱ्या उपदिशांमध्ये मित्रांनो 90 डिग्रीचाच अँगल तयार होतो. तशाच पद्धतीने मित्रांनो आग्नेय आणि नैऋत्य या दोन उपदिशांमध्ये देखील 90 डिग्रीचाच अँगल तयार होतो. मित्रांनो लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करू शकता तुम्ही की कोणत्याही दोन लगतच्या मेन मुख्य डायरेक्शन मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. कोणत्याही दोन लगतच्या सब डिरेक्शन मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. मित्रांनो महत्वाचा कन्सेप्ट, महत्वाचे पॉइंट्स, बेसिक पॉइंट्स आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे मित्रांनो. नंतर मित्रांनो त्याच प्रकारे उपदिशा, कोणतेही एक उपदिशा आणि तिच्या लगतची असणारी, लगेच असणारी मुख्य दिशा, याच्यामध्ये दोन भाग दिसतात आपल्याला 90 डिग्रीचे, म्हणजेच मित्रांनो 45 डिग्रीचा अँगल तयार होतो. एक मेन दिशा, एक मुख्य दिशा, एक प्राइम डायरेक्शन आणि दुसरी सब डिरेक्शन, या दोघांमध्ये मित्रांनो नेहमी 45 डिग्रीचा अँगल या ठिकाणी आपल्याला डायग्रामॅटिक व्ह्यू मध्ये बघायला मिळतो मित्रांनो. आणि हे बेसिक मध्ये आपल्याला माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा पूर्वकडे तो बघतोय, त्याचा चेहरा पूर्वकडे तो फेसिंग करून उभा आहे, तर त्याच्या उजवीकडे पूर्व येणार आहे, त्याच्या डावीकडे मित्रांनो पश्चिम येणार आहे, हे लगेच आपल्याला सांगता यायला पाहिजे. एखादा व्यक्ती पूर्वकडे चालत गेला तर त्याच्या उजवीकडे मित्रांनो दक्षिण दिशा येणार आहे, त्याच्या डावीकडे उत्तर दिशा येणार आहे. एखादा व्यक्ती दक्षिणेकडे बघतोय मित्रांनो, त्याच्या उजवीकडे पश्चिम दिशा येणार आहे, त्याच्या डावीकडे पूर्व दिशा येणार आहे. मित्रांनो एखादा व्यक्ती जर समजा ईशान्य दिशेला फेस करून उभा आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, उजवीकडे उपदिशांकरता उपदिशाच घ्यायचं, मुख्य दिशांकरता मुख्य दिशाच घ्यायचं. मित्रांनो ईशान्येकडे फेसिंग असताना त्या व्यक्तीचा उजवा हात आग्नेयेकडे जाणार आहे, उजवीकडे त्याच्या आग्नेय दिशा म्हणायचं, आणि डावीकडे मित्रांनो त्याचा डावा हात वायव्येकडे जाणार आहे. एखादा व्यक्ती उपदिशांबद्दल जर आपण म्हटलो तो वायव्येकडे बघतोय मित्रांनो, तर उजवीकडे त्याच्या ईशान्य येणार आहे, डावीकडे नैऋत्य येणार आहे. मित्रांनो तर उजवीकडचा सिक्वेन्स, वानर इकडून आले नाही, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य या सेंटेन्सने तुमचं पाठ पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. या बेसिक संकल्पना आपल्या सर्वांना दिशा ज्ञान चाचणी मधल्या माहिती पाहिजे. मित्रांनो आपण पुढच्या महत्वाच्या कन्सेप्टकडे जाऊया. मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, एका ए बिंदू पासून एक व्यक्ती सरळ उत्तरेकडे सरळ चालत गेला, त्यानंतर त्याने 40 मीटर अंतर कापले, अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असेल डायग्राम मध्ये. आणि आपल्याला जर त्यांनी म्हटलेलं असेल एक्झाम्पल मध्ये की 40 मीटर अंतर कापल्यानंतर त्या व्यक्तीने उजवे वळण घेतले. मित्रांनो उजवे वळण, मग आपण इमॅजिन करायचं स्वतःला की सरळ दिशेत गेल्यानंतर उजवा हात इकडे जाणार आहे, तर इकडे उजवीकडे गेला आणि उजवीकडे त्याने 20 मीटर अंतर कापले. मित्रांनो अशा पद्धतीने माहिती आहे, तर उजवीकडे 20 मीटर कापले, तर अशा रीतीने तो आपण त्याला रिप्रेझेंट केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हाही डायग्रामने हे एक्झाम्पल सोडवणार आहोत, तेव्हा एखादं कमी अंतर ते डायग्रामॅटिक व्ह्यू मध्ये जास्त अंतरापेक्षा कमीच वाटलं पाहिजे. मित्रांनो 40 पेक्षा 20 आपल्याला जास्त वाटलायला नको, ते कमीच रिप्रेझेंट व्हायला पाहिजे. ही पण काळजी आपल्याला बेसिक या ठिकाणी आपल्याला घेता यायला पाहिजे. मित्रांनो नंतर इकडे तो व्यक्ती सरळ पूर्वेकडे 20 मीटर गेल्यानंतर त्याने उजवीकडे वळण घेतले आणि पुन्हा 40 मीटर गेला, असं म्हटलेलं असेल, तर इकडे फेसिंग असताना मित्रांनो उजवा हात त्याचा खाली येणार आहे आणि खाली तो पुन्हा 40 मीटर जाणार आहे, म्हणजे याला पॅरलल तो येणार आहे. मित्रांनो त्यांनी परत आपल्याला म्हटलेलं असेल मित्रांनो की त्या व्यक्तीने पुन्हा डावीकडे वळण घेतले आणि तो 10 मीटर अंतर गेला. मग आता बघा 10 मीटर डावीकडे खाली बघताना डावा हात तिकडे जाणार आहे पूर्वेकडे, असं इमॅजिन करता यायला पाहिजे. डावीकडे तो 10 मीटर गेला. तर आकृती काढताना अशा प्रकारे काही बेसिक आपल्याला काळजी घ्यायची आहे. ज्या प्रकारे त्यांनी टर्न दिले आहेत, वळण दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या ठिकाणी मुवमेंट आपली आकृती काढताना झाली पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपण टाईप नंबर 1 ची उदाहरणं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला मी आकृती न काढता शॉर्ट ट्रिक देणार आहे. तुम्ही फक्त काही सेकंद, काही मिनिट वेट करा. काही बेसिक संकल्पना आपल्या झाल्या की लगेच आपण त्या ट्रिकला समजून घेऊया. तुम्हाला अतिशय सोपी वाटेल ती ट्रिक. आयोगाने मागच्या कंबाईनला विचारलेला प्रश्न तुम्ही काही क्षणात सोडवू शकतात. हा एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला ते बघितल्यानंतर नक्की येणार आहे. मित्रांनो आपण पुढच्या महत्वाच्या कन्सेप्ट कडे जाऊया. मित्रांनो लक्षात घ्या, हे आपल्याला जर अशा रीतीने दिलं असेल, एखादा व्यक्ती पी बिंदू पासून मित्रांनो वायव्येकडे गेला, वायव्येकडे त्याने 50 मीटर अंतर कापले, वायव्येकडे त्याने 50 मीटर अंतर कापले. आता मित्रांनो पुढची लाईन अशी मेन्शन केली असेल की त्या व्यक्तीने उजवे वळण घेतले.
त्या व्यक्तीने उजवे वळण घेतले व 70 मीटर अंतर कापले मित्रांनो. लक्षात घ्या, या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी मित्र मिस्टेक करतात मित्रांनो. उजवे वळण म्हटलं असेल या ठिकाणी, तर उजवे वळण ते अशा रीतीने रिप्रेझेंट करतात मित्रांनो. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे लक्षात घ्या मित्रांनो. मी काय सांगतोय ते कन्सेप्ट, ती संकल्पना समजून घ्या. आपल्याला जर एक्झाम्पल मध्ये उजवे वळण हा शब्द जर बघायला मिळेल, त्याला आपण राईट टर्न म्हणतो मित्रांनो. राईट टर्न म्हणजेच आपल्याला क्लॉकवाईज मध्ये मुवमेंट घ्यायचं असतं, उजवीकडे वळण घ्यायचं असतं. क्लॉकवाईज ते नेहमी 90 डिग्री मध्ये असायला पाहिजे. 90 डिग्री पेक्षा ते कमी नको, जास्त नको मित्रांनो. 90 डिग्री मध्येच ते वळण यायला पाहिजे मित्रांनो. बेसिक आणि बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला डावे वळण असं म्हटलेलं असेल मित्रांनो, डावे वळण म्हणजेच त्याला आपण लेफ्ट टर्न म्हणतो मित्रांनो. एल ने त्याला रिप्रेझेंट करणार आपण. डावे वळण म्हणजे डावीकडे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने मित्रांनो, विरुद्ध दिशेला, त्याला आपण अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री असं रिप्रेझेंट करायचं मित्रांनो. अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री मध्ये पाहिजे मित्रांनो. मग उजवे वळण म्हणजे राईट, डावे वळण म्हणजे लेफ्ट, क्लॉकवाईज 90 डिग्री मध्ये. मग आता बघा, मी हे जे रिप्रेझेंटेशन आहे यामध्ये 90 डिग्री वाटतंय का आपल्याला? काटकोन वाटतोय का मित्रांनो? नाही. तर या ठिकाणी मिस्टेक झालेली. मग काटकोन वाटेल असं आपण काय करणार? त्या ठिकाणी काटकोनात उजवीकडे म्हणजे हे 90 डिग्री मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतंय. अशा रीतीने तो उजवीकडे इकडे जाणार आहे मित्रांनो. तर ही काळजी या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट मध्ये काही विद्यार्थी मिस्टेक करतात. सो मी तुम्हाला ही लक्षात आणून देतो या ठिकाणी की 90 डिग्री वळण म्हटलेलं असेल तर आपण वायव्येकडे जाताना त्याला काटकोनात दाखवायचं, तेव्हा ते उजवे वळण असतं. मग आता जर विचारलं आपल्याला की इथून तो कुठे बघतो, आता कोणत्या दिशेकडचा चेहरा आहे, तर आपण असं म्हणू शकतो की पॅरलल तो आता ह्या दिशेला, म्हणजे इकडे वायव्य ईशान्य, तर ही त्या फेसिंग ईशान्य दिशेकडे मित्रांनो, तो आता ईशान्य दिशेकडे बघतोय असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या बिंदूपासून बघायचं. या ठिकाणी छोटी डायग्राम अप्लाय करा वाटल्यास, तर तो ईशान्येकडे बघतोय हे असं आपल्याला या ठिकाणी कळणार आहे मित्रांनो. तर ह्या काही बेसिक मुद्दे आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला ह्या दिशा ज्ञान चाचणीच्या अभ्यासासंदर्भात क्लिअर पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला पुढच्या आता काही एक्झाम्पल स्वतःची हेल्प होणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय काही गोष्टींची, ते लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्याही दोन मुख्य दिशा मित्रांनो, मेन डिरेक्शन जर असतील, कोणत्याही दोन मेन डिरेक्शन असतील, त्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल. एक मेन डिरेक्शन, एक सब डिरेक्शन, यांच्यामध्ये मित्रांनो 45 डिग्रीचा अँगल असेल. एक सब डिरेक्शन, एक उपदिशा आणि तिच्या लगेच उपदिशा, याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, विरुद्ध दिशा आपल्याला माहिती पाहिजे. ऑपोजिट डायरेक्शन आपल्याला सर्व माहिती पाहिजे. उत्तरेची ऑपोजिट आपण काय म्हणणार? दक्षिण आहे. म्हणजे 180 डिग्री मध्ये जी पण दिशा असेल ती त्याची विरुद्ध दिशा असते मित्रांनो. उत्तरेकडून तुम्ही उजवीकडून 180 मध्ये जा की डावीकडून तुम्ही 180 मध्ये जा, 90 180 मध्ये, तुम्हाला विरुद्ध दिशाच मिळणार आहे मित्रांनो. उत्तरेची विरुद्ध दक्षिण, दक्षिणेला विरुद्ध ऑपोजिट उत्तर दिशा आहे. पूर्वची विरुद्ध पश्चिम दिशा आहे, पश्चिमची विरुद्ध पूर्व दिशा आहे मित्रांनो. हे क्लिअर पाहिजे. तसंच आपल्याला उपदिशांचा संदर्भात पण क्लिअर पाहिजे. ईशान्य दिशेची विरुद्ध दिशा ऑपोजिट डायरेक्शन नैऋत्य आहे, नैऋत्यची ऑपोजिट ईशान्य दिशा आहे मित्रांनो. आग्नेयची विरुद्ध वायव्य आहे, वायव्यची विरुद्ध आग्नेय आहे मित्रांनो. असं आपल्याला विरुद्ध दिशांबद्दल ही माहिती पाहिजे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा देखील सर्वांना लक्षात ठेवायचा आहे की विरुद्ध दिशा सर्वांना माहिती पाहिजे की त्यामध्ये जर आपण विचार केला तर ते नेहमी आपल्याला 180 डिग्री मध्ये एकमेकांच्या ऑपोजिट असणाऱ्या डायरेक्शन अँगल मध्ये 180 डिग्री मध्ये मिळतात. हे क्लिअर पाहिजे. उजव्या वळणाला आपण आर ने रिप्रेझेंट करणार, डाव्या वळणाला आपण एल ने रिप्रेझेंट करणार मित्रांनो. जिथेही तुम्हाला उजवे वळण शब्द दिसेल एक्झाम्पल मध्ये, तेव्हा फक्त आर लिहायचा म्हणजे उजवे वळण समजायचं. जेव्हा तुम्हाला डावे वळण शब्द दिसेल मित्रांनो एक्झाम्पल मध्ये, तेव्हा फक्त आपण त्या ठिकाणी एल ने याला रिप्रेझेंट करणार मित्रांनो. आपण आता पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया मित्रांनो. पहिल्या एक्झाम्पलला मी तुम्हाला बेसिकने पण सांगतो मित्रांनो. जी पद्धत बाकी सर्व मास्तर आपल्याला बेसिकने डायग्राम काढून शिकवतात, ती मेथड तुम्हाला मी या एक्झाम्पल करता पहिल्याने समजवतो मित्रांनो. नंतर आपण आपल्या ट्रिकने, आपल्या लॉजिकने, आपल्या कन्सेप्टने कशा रीतीने या प्रकारच्या उदाहरणांना आपण सोपं करू शकतो ते आपण लगेच पुढे आपण समजून घेऊया. पहिल्याने बघा मित्रांनो काय म्हटलेलं एक्झाम्पल मध्ये, एक व्यक्ती एका बिंदूपासून उत्तरेकडे 70 मीटर अंतर चालत गेला, नंतर उजवीकडे वळाला व 40 मीटर अंतर चालत गेला मित्रांनो. आपण दिलेल्या माहिती
माहितीचा वापर करूया. स्टेप बाय स्टेप त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते रीड करत जाऊया आणि एक्झाम्पल मध्ये मांडणी करूया. एक व्यक्ती एका बिंदूपासून उत्तरेकडे मित्रांनो एक बिंदू इथं मार्क केला, तो 70 मीटर गेला. याला मी या ठिकाणी दाखवलं की त्याने 70 मीटर अंतर कापले. मित्रांनो उत्तरेकडे गेला म्हणून उत्तरेकडे दाखवलं. पुढे बघा, नंतर उजवीकडे वळाला व 40 मीटर अंतर चालत गेला. उजवीकडे 40 मीटर अंतर. मग आता समोर त्याचा फेसिंग आहे, चेहरा आहे, तर उजवीकडे म्हणजे काय मित्रांनो, इकडे जाईल तो. आणि उजवीकडे त्याने अंतर कापलेलं आहे 40 मीटर मित्रांनो. आता तो इकडे बघतो या दिशेला. पुढचं वाक्य वाचूया. पुन्हा उजवीकडे वळून 70 मीटर अंतर चालत गेला. इकडे बघत असताना उजवीकडे उजवा हात त्याचा खाली येणार आहे. सो खाली परत तो आला मित्रांनो आणि तो या ठिकाणी 70 मीटर अंतर चालत गेला आहे. पुन्हा आपल्याला अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुढे आपण बघूया. आणि शेवटी त्याने डावीकडे वळण घेतले व 10 मीटर अंतर चालत गेला. शेवटी मित्रांनो डावीकडे वळण घेतले, खाली बघतोय तो आणि मग आता डावा हात इकडे जाणार आहे मित्रांनो. तर डावीकडे इकडे गेला. किती मीटर? 10 मीटर अंतर चालत गेला. तर मी फक्त त्या ठिकाणी अंदाज घेऊन अंदाजित डायग्राम काढताना 70 पेक्षा 10 केवढं वाटेल अशा प्रकारे लहान आपण त्या ठिकाणी दाखवतोय. 10 मीटर. त्याचा फेसिंग आता कुठे, तो व्यक्ती कोणत्या दिशेकडे चालत जात असेल किंवा त्या व्यक्तीचा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर आता बघूया आपण. त्या व्यक्तीचा चेहरा इकडे आहे म्हणजे ह्या बिंदूपासून जर बघितलं तुम्ही तर तो पूर्वेकडे बघतोय. तर याचं उत्तर येतं मित्रांनो पूर्व दिशा. तर ही झाली मित्रांनो आकृती काढून आपण ह्या उदाहरणांना सोडवू शकतो ही पद्धत. ही सर्व क्लासेसमध्ये आपल्याला शिकायला मिळते, ते ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या. परंतु आपल्या लॉजिकने आपल्या कन्सेप्टने आपण कशा प्रकारे ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतो ते आपण समजून घ्या मित्रांनो. फर्स्टली काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तो सुरुवातीला कोणत्या दिशेकडे गेलाय ते मार्क करायचं. उत्तरेकडे तो गेलेला आहे मित्रांनो. सुरुवातीला तो व्यक्ती उत्तर दिशेकडे गेलेला आहे. मग आपण त्याला उत्तर दिशा पहिल्याने लिहून टाकूया. नंतर फक्त महत्वाची सूचना अशी सर्वांना महत्वाचा कन्सेप्ट असं लक्षात ठेवायचा आहे की त्या व्यक्तीने उजवे वळण कितीदा घेतले आणि डावे वळण कितीदा घेतले याचं काउंटिंग करायचं, हे त्या ठिकाणी बघायचं मित्रांनो. बघा आपण पुढे वाचूया. उत्तरेनंतर उजवे वळण हा शब्द दिसला उजवीकडे, लगेच उजवीकडेला आर लिहून टाकायचा, राईटचा आर लिहायचा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, समजून घ्या, अतिशय इझी आहे, तुम्ही लगेच काही सेकंदात त्याला सोडवू शकतात. पुढे बघा मित्रांनो, पुन्हा उजवीकडे शब्द आला. आपल्याला ह्या मेथडने अंतर लागत नाही, फक्त उजवीकडे टर्न आर लिहायचा, डावीकडे टर्न लेफ्ट लिहायचा मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो, शेवटी त्याने डावीकडे वळण घेतले, लेफ्टला टर्न घेतला शेवटी. तर आता सध्या तो व्यक्ती कोणत्या दिशेकडे चालत असेल किंवा त्या व्यक्तीचा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल असं आपल्याला विचारलं मित्रांनो. शेवटी तो कुठे बघतोय, शेवटी फेसिंग कुठे आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे टाईप नंबर 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आपल्या प्रोसेसने काय करायचं आहे, एका उजव्या वळणाला एका डाव्या वळणाने कॅन्सल करायचं आहे. मीन्स मित्रांनो राईटला एका लेफ्टने कॅन्सल करायचं. या ठिकाणी आपल्याला जे शिल्लक राहतंय त्या रिस्पेक्टिव्हने विचार करायचा. उत्तरेच्या उजवीकडे काय शिल्लक मित्रांनो, इथं राईट टर्न शिल्लक आहे. म्हणजे मित्रांनो उत्तर दिशेपासून उजवीकडे कोणती दिशा आहे हे लगेच क्लिक व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलो की एखाद्या दिशेपासून उजवीकडे कोणती आहे, डावीकडे कोणती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर उत्तरेच्या उजवीकडे पूर्व दिशा मित्रांनो, तर आपल्याला याचं उत्तर असेल पूर्व दिशा मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला लिहून दाखवलं, तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल वाचत असताना याला सोडवू शकतात. मी काय म्हटलो, एका राईट टर्नला एका उजव्या वळणाला एका डावे वळण कॅन्सल करतं या कन्सेप्टने. मग आपण काय करतोय लक्षात घ्या, डावीकडेला उजवीकडे कॅन्सल केलं, मग उत्तरेपासून उजवीकडे अंतराशी आपल्याला ह्या प्रकारच्या एक्झाम्पलला घेणं देणं नाहीये मित्रांनो. फक्त डायरेक्शन वरती फोकस ठेवायचा, उजवीकडे आणि डावीकडे टर्न वरती फोकस ठेवायचा. उत्तरेच्या उजवीकडे पूर्व दिशा आहे, तर पूर्व दिशा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपण इझिली तोंडी काही सेकंदात आपण काढू शकतो मित्रांनो. आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट हे लॉजिक क्लिअर झालं असेल. उजवीकडेला डावीकडेने आपण कॅन्सल करू शकतो मित्रांनो. का असं होतंय मित्रांनो, आपल्याला जर म्हटलं की एक व्यक्ती समोर इकडे बघतोय, त्याने उजवीकडे वळण घेतले, नंतर तो पुन्हा डावीकडे गेला 90 डिग्री मध्ये, तो जागेवरती येतोय ना, म्हणून एका उजवे वळणाला डावे वळण कॅन्सल करतं. असा कन्सेप्ट हे लॉजिक लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपण आपल्या बॅच मध्ये नेहमी कन्सेप्ट लॉजिक वरती भर देतो. तुम्हाला प्रत्येक टॉपिक कन्सेप्च्युअली लॉजिकली क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं लॉजिक
डेव्हलप करण्यावरती आपण भर देतो तुमच्या. आणि नंतर मित्रांनो तुम्हाला विविध त्या टॉपिकनुसार ट्रिक्स सांगितल्या मित्रांनो. तुम्हाला आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍपवरती आपल्याला विविध प्रकारच्या बॅचेस आता मॅथ रिझनिंगच्या लॉन्च झालेल्या आहेत. तुम्हाला ते नक्कीच त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्हाला राज्यसेवा पूर्व सीसॅट संदर्भात संयुक्त गट ब क पूर्व मुख्य परीक्षेसाठी लागणारं मॅथ रिझनिंग 15 मार्कांचं अतिशय महत्वाचं वेटेज आहे त्या ठिकाणी. त्या बॅचेसनुसार वनसेवा, फॉरेस्ट एक्झाम, तांत्रिक सेवा, सरळ सेवा परीक्षा मित्रांनो, टीईटी, टेट, शिक्षक अभियोग्यता किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल मित्रांनो, किंवा रिव्हिजन बॅचेस मित्रांनो, तुम्हाला विविध बॅचेस आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍप्लिकेशनवरती अंकगणित व बुद्धिमत्ताच्या बघायला मिळतील मित्रांनो. आपलं कन्सेप्च्युअल लॉजिकली ट्रिक्सचा तुम्हाला कोर्स त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही बॅच संदर्भात चौकशी करायची असेल, तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला मॅथ रिझनिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, काही क्युरी असेल, तर तुम्ही माझ्या वैयक्तिक पर्सनल नंबरवर तुम्हाला मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो. आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा सोडून बघूया. काय म्हटलेलं आहे बघा, कबीर हा दक्षिणेकडे 60 मीटर अंतर चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळून 50 मीटर अंतर चालत गेला. मित्रांनो आता मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार नाही. आता आपण डायरेक्टली प्रोसेस फॉलो करूया, आपलं लॉजिक आणि आपला कन्सेप्ट फॉलो करूया. उजवीकडे वळण, डावीकडे वळण हे काउंट करत जाऊया, त्यांना कॅन्सल करत जाऊया. काय शिल्लक आहे दिलेल्या दिशेपासून रिस्पेक्टिव्हने ते फक्त बघूया आणि आपण उत्तर काढूया. नंतर मित्रांनो आयोगाने विचारलेला प्रश्न आपण किती इझिली या मेथडने सोडवू शकतो हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट पार्ट मध्ये नक्की बघायला मिळेल मित्रांनो. पेशन्स ठेवा, या एक्झाम्पलला समजून घेऊया. कबीर हा दक्षिणेकडे म्हटलेलं आहे. इनिशियल दिशा तो दक्षिणेला गेला, किती मीटर? 60 मीटर गेला. मी साईडला लिहून टाकतो. हे लागत नाही आपल्या टेक्निकने, आपल्या लॉजिकने हे डिस्टन्स काढावं लागत नाही, डायग्राम काढावी लागत नाही, हे लागत नाही. पण मी या ठिकाणी फक्त मानतोय त्याला. दक्षिणेकडे गेला. नंतर मित्रांनो उजवीकडे वळून 50 मीटर अंतर चालत गेला. मग उजवीकडे म्हणजे राईट लिहून टाकूया. नंतर मित्रांनो तिथून पुन्हा डावीकडे मित्रांनो वळून 30 मीटर अंतर गेला, लेफ्ट लिहून टाकूया. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे, पुन्हा लेफ्ट लिहिला मित्रांनो डावीकडेचा. नंतर 40 मीटर अंतर चालत गेला, तो पुन्हा उजवीकडे मित्रांनो राईट टर्न मित्रांनो 90 मीटर अंतर चालत गेला. तर शेवटी आता कबीर कोणत्या दिशेकडे चालत जात असेल किंवा कबीरचा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल? शेवटी लास्टला तो कुठे बघतोय, त्या फेसिंग कुठे? आता सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे. काय करायचं मित्रांनो? पुन्हा एकदा राईटला लेफ्टने कॅन्सल, राईटला लेफ्टने कॅन्सल. काहीच शिल्लक राहिलं नाही मित्रांनो, कोणतीच दिशा शिल्लक राहिली नाही. मग आता दक्षिण शिल्लक आहे. जर राईट राहिला असता तर दक्षिणेचा राईटला विचार केला असता उजवीकडे, लेफ्ट शिल्लक राहिला असता तर दक्षिणेचा लेफ्टला विचार केला असता. पण इथं शिल्लक नाहीये म्हणून जी दिशा आहे दिलेली त्याच दिशेला त्याचं फेसिंग असेल, दक्षिणेलाच त्याचं फेसिंग असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे या प्रश्नासाठी. इझिली आपण आपल्या टेक्निकने ह्या प्रश्नाला देखील सोडवू शकतो मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आता आपण एक्झाम्पल मध्येच ट्राय करूया त्या ठिकाणी सोडवण्याचा मित्रांनो. कशा रीतीने आपण या मेथडला फॉलो केलं पाहिजे आणि काही सेकंदात, काही मायक्रो सेकंदात तुम्ही उत्तर कसं काढू शकता ते बघूया. लक्षात घ्या, ईशान्येकडे म्हटलेलं आहे पहिली दिशा, नंतर सरळ चालत गेला, त्यानंतर डावीकडे मित्रांनो वळण घेतले व 70 मीटर अंतर चालत गेला. त्यानंतर पुन्हा डावीकडे मित्रांनो 50 मीटर अंतर कापले, पुन्हा उजवीकडे वळाला. नंतर पुन्हा उजवीकडे शब्द दिसतो मित्रांनो, जाऊन थांबला. तिथून पुन्हा डावीकडे वळाला मित्रांनो. शेवटी आता दीपक कोणत्या दिशेकडे बघत असेल किंवा तो कोणत्या दिशेकडे चालत गेला असेल. मग आता मित्रांनो तुम्हाला डावीकडे उजवीकडे शब्द दिसले, त्याप्रमाणे फक्त आपण कॅन्सलेशन करत जायचं. काय करणार आपण? उजवीकडेला डावीकडे कॅन्सल, डावीकडेला मित्रांनो उजवीकडेने कॅन्सल. काय राहिलं मित्रांनो? डावीकडे राहिलं मित्रांनो. काय राहिलं? डावीकडे. कोणाच्या? ईशान्येच्या. मग ईशान्येच्या डावीकडे मित्रांनो, ईशान्य आपल्याला अशा रीतीने माहिती बसायला पाहिजे. ईशा डावीकडे मित्रांनो ही दिशा असते वायव्य. सो ईशान्येच्या लेफ्टला तो त्याचा फेसिंग जो असेल तो वायव्यला असेल मित्रांनो. आय होप तुम्हाला ही टेक्निक, हे लॉजिक आता समजलेलं असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. ईशान्य पासून आपण फक्त लिहूया. पहिल्याने डावीकडे लेफ्ट, नंतर मित्रांनो पुन्हा डावीकडे लेफ्ट, उजवीकडे 2 वेळा राईट राईट, शेवटी डावीकडे लेफ्ट. शेवटी कुठे बघेल? लेफ्ट 2 वेळा राईटने कॅन्सल केले. काय राहिलं मित्रांनो? लेफ्ट राहिला. डावीकडे ईशान्येच्या डावीकडे ईशान्य मित्रांनो वायव्य आहे. विदिन अ सेकंड तुम्ही ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे मित्रांनो. आपण पुढच्या एक्झाम्पलला बघूया मित्रांनो.
पुढचं एक्झाम्पल आपल्याला फक्त सिनॅरिओ टाईप एक्सप्लेन केलं नाही मित्रांनो, शाब्दिक उदाहरणं असतात, त्यामध्ये तुम्हाला काय लागतं आता मी काय सांगितलं, आपल्या टेक्निकने आपल्याला अंतर लागत नाही, आपल्याला मुवमेंट कसं घेतलेलं आहे, डावीकडे कितीदा गेला उजवीकडे कितीदा गेला ते फक्त त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागतं आणि कॅन्सलेशन करून राहिलेल्या दिशेच्या रिस्पेक्टिव्हने आपल्याला बघावं लागतं, एवढं बघावं लागणार आहे. मग आपल्याला फक्त आता बघायचं मित्रांनो, जर आपल्याला सिनॅरिओ असा दिला असेल, एखादा व्यक्ती मित्रांनो एखादा व्यक्ती पूर्व दिशेकडे चालत गेला काहीतरी अंतर, नंतर उजवे वळण घेतले, नंतर डावे वळण घेतले मित्रांनो, तर नंतर 2 वेळा परत राईट टर्न दिसतोय आपल्याला या ठिकाणी. मग याचं उत्तर काय येऊ शकतं, राईटला लेफ्टने कॅन्सल केलं मित्रांनो, बरोबर. आता हे कॅन्सल होणार नाही, दोघी वेळेस राईट टर्न राहिले, मग आता काय करायचं, दोघी वेळेस उजवे वळण जर शिल्लक राहिले मित्रांनो, तर लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलंय उजवे वळण म्हणजे क्लॉकवाईज 90 डिग्री आणि दुसरं उजवे वळण मध्ये देखील क्लॉकवाईज 90 डिग्री मित्रांनो. लेफ्ट टर्न म्हणजेच डावीकडे अँटी क्लॉकवाईज असतं त्या 90 डिग्री मध्ये. हे उजवे वळण आहेत, दोघी वेळेस उजवे वळण आहेत, 90 + 90 180 डिग्री आणि 180 डिग्री मध्ये मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी कन्सेप्ट सांगितला होता की आपल्याला ऑपोजिट डायरेक्शन आन्सर घ्यावं लागतं, विरुद्ध दिशा आन्सर घ्यावं लागतं. मग मित्रांनो तुम्ही उजवीकडून जा पूर्वेच्या किंवा डावीकडून 2दा जा, 180 मध्ये जा, तुम्हाला विरुद्ध दिशाच मिळणार आहे. पूर्वची विरुद्ध दिशा 180 मध्ये काय येणार आहे, पश्चिम येणार आहे, तर याचं आन्सर येणार आहे मित्रांनो पश्चिम. पुढचा सिनॅरिओ बघूया मित्रांनो, पुढच्या सिनॅरिओला पण अशाच प्रकारे आपण करूया. नैऋत्येकडे एक व्यक्ती गेला, काहीतरी अंतर चालत गेला, एक्झाम्पल मध्ये असं आपल्याला मेन्शन केलेलं असेल मित्रांनो, दिलेल्याप्रमाणे लेफ्टला राईटने कॅन्सल केलं, पुढे काय शिल्लक राहतंय, 2 वेळा लेफ्ट शिल्लक राहतंय. 2 वेळा लेफ्ट म्हणजे काय मित्रांनो, 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज डावीकडे, 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज डावीकडे मित्रांनो, 90 + 90 180 डिग्री, 180 डिग्री म्हणजे विरुद्ध. आता परत लिहायचं नाही मित्रांनो, बघून घ्यायचं, 2 वेळा लेफ्ट आहे किंवा 2 वेळा राईट राहिलं तर ऑपोजिटला घ्यायचं दिलेल्या दिशेच्या, एवढं लक्षात ठेवा कन्सेप्ट मध्ये. मग नैऋत्येची ईशान्य दिशा तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या, वायव्येची विरुद्ध आग्नेय आहे आणि ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य आहे, तर नैऋत्येच्या विरुद्ध ईशान्य होऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर ईशान्य डायरेक्शन येणार आहे मित्रांनो, हे तुम्हाला कन्सेप्च्युअली काढता यायला पाहिजे. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया मित्रांनो, आपण मागच्या सिनेरिओ मध्ये बघितलं मित्रांनो की 2 वेळा राईट राहत होते किंवा 2 वेळा उजवे वळण राहत होते किंवा 2 वेळा डावे वळण राहत होते. आता काय होते मित्रांनो, एखादा व्यक्ती पश्चिमेकडे काहीतरी अंतर गेला आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की 4ही वेळेस त्याने उजवे वळण घेतले आणि काहीतरी अंतर तो चालत गेलेला आहे. मग मित्रांनो कॅन्सल होणारच नाहीये, मग सिंपल आहे मित्रांनो की 90 डिग्री 4 टाइम्स 360 डिग्री, 360 डिग्री मध्ये एखादा व्यक्ती फिरला म्हणजे तो जागेवरतीच येणार आहे मित्रांनो, आणि तो ज्या दिशेला होता तीच दिशा तो दाखवणारे पश्चिमेला. मग 4 वेळा राईट राहू द्या, उजवे वळण राहू द्या की 4 वेळा डावे वळण राहू द्या मित्रांनो, तो जागेवरतीच येतो, असा कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे मित्रांनो. तर वायव्येला दिले 4 वेळा लेफ्ट आहे तर पुन्हा तो वायव्येलाच असणार आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचे कन्सेप्ट मित्रांनो, कन्सेप्ट नंबर 1 या ठिकाणी की 2 वेळा राईट राहू द्या किंवा 2 वेळा लेफ्ट राहू द्या, 180 डिग्री मध्ये मुवमेंट झालं म्हणजे काय मित्रांनो, विरुद्ध दिशाच आपल्याला घ्यावी लागणार आहे. नंतर मित्रांनो 4 वेळा लेफ्ट राहू द्या किंवा 4 वेळा राईट राहू द्या, आपल्याला 360 डिग्री मध्ये मुवमेंट झालं म्हणजे तो पुन्हा जागेवरतीच येणार आहे, अशी संकल्पना, असा कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे मित्रांनो. आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल मित्रांनो, अतिशय तुम्हाला सोपी पद्धत ही नक्की समजली असेल मित्रांनो. आपण पुढच्या सिनेरिओकडे जाऊया. लक्षात घ्या मित्रांनो, पश्चिमेकडे एखादा व्यक्ती गेलाय, अशा प्रकारे दिलेलं आहे आपल्याला, काहीतरी अंतर तो चालत गेलेला आहे, नंतर उजवे वळण घेतले, डावे वळण घेतले आणि परत उजवे वळण 3दा घेतलेले आहे. मग लक्षात घ्या, राईटला लेफ्टने कॅन्सल केलं मित्रांनो, आता शिल्लक काय राहतंय, 3दा उजवे वळण राहतंय. आपण पहिल्यांदा 2दाचा कन्सेप्ट बघितला, नंतर 4दाचा बघितला, आता 3दाचा बघतो मित्रांनो. 3दा उजवे वळण घेतलेलं आहे, कॅन्सल होणार नाहीये, मग करायचं काय सर या ठिकाणी. लक्षात घ्या मित्रांनो, 2 वेळा उजवे वळण म्हणजे पहिले विरुद्ध दिशा करायचं आणि मग त्यापासून उजवीकडे कोणती दिशा येईल ते ठरवायचं, सोपं काम आहे. मग आता पश्चिमेचे 180 डिग्री 2 वेळा म्हणजे विरुद्ध, पूर्व झाली आणि मग
पूर्वची उजवीकडे मित्रांनो, पूर्व दिशेच्या उजवीकडे, पूर्व दिशा अशा प्रकारे, उजवीकडे काय असणार आहे दक्षिण, तर याचं उत्तर असणार मित्रांनो दक्षिण. तर तुम्हाला क्लिअर झालं असेल अशी मी आशा करतो. पुढच्या सिनेरिओकडे जाऊया. नैऋत्यकडे एखादा व्यक्ती गेलेला आहे, राईटला लेफ्टने कॅन्सल, 3 वेळा लेफ्ट राहिला मित्रांनो. सेम सिनेरिओ आहे, इकडे 3 वेळा राईट होते, 3 वेळा लेफ्ट राहिला मित्रांनो. मी पुन्हा एकदा सांगतोय, 2 वेळा लेफ्ट राहू द्या की 2 वेळा राईट राहू द्या, 180 डिग्री म्हणजे विरुद्ध, ऑपोजिट, नैऋत्येची विरुद्ध मित्रांनो, नैऋत्येची विरुद्ध ईशान्य दिशा होऊन जाईल, ईशान्य दिशा होऊन जाईल. आणि मित्रांनो ईशान्य दिशेच्या डावीकडे, ईशान्य दिशेच्या डावीकडे मित्रांनो पुन्हा एकदा काय असणार आहे वायव्य असणार आहे. सो याचा आन्सर मित्रांनो वायव्य डायरेक्शन येणार आहे. असं आपल्याला दिलेल्या प्रमाणे सिनेरिओ प्रमाणे वर्क करता यायला पाहिजे. आपले कन्सेप्ट, आपली संकल्पना क्लिअर असली तर ही मेथड तुम्हाला अतिशय सोपी वाटेल. तुम्हाला आकृती काढायची गरज नाही पडणार. इतर विद्यार्थी ज्या ठिकाणी आकृती काढत बसतात तेवढ्यात तुमचं वाचून डावीकडेला उजवीकडे कॅन्सल करून विदिन काही सेकंदात एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. मित्रांनो आयोगाने विचारलेला प्रश्न, कंबाईन प्रिलिम 26 फेब्रुवारी 2022 मागची कंबाईनची प्रिलिम जी झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न बघूया. आणि आपण सेम स्ट्रॅटेजीने, सेम लॉजिकने, सेम कन्सेप्ट नुसार याला सोडवूया मित्रांनो. आकृती आपण काढणार नाहीत या प्रश्नाकरता, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण बघूया मित्रांनो. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे वळतो, 30 किलोमीटर प्रवास करतो. आपल्या मेथडने आपल्याला अंतर लागत नाही या उदाहरणांना. तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड, त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे, तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे अशा प्रकारचा पुन्हा प्रश्न आहे. त्याची लास्ट मोमेंटची डायरेक्शन काढायची विचारलं तर आपली स्ट्रॅटेजी, आपला कन्सेप्ट, आपला लॉजिक आपण वापरायचंय. उत्तरेकडे दिलेलं आहे, मी लिहून घेतोय तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून. बघा मित्रांनो, पहिल्याने उजवीकडे म्हणजे राईट, परत बघा मित्रांनो लेफ्ट, परत बघा मित्रांनो उजवीकडे राईट, परत उजवीकडे राईट. मित्रांनो शेवटी कुठे बघतोय डावीकडेला उजवीकडे कॅन्सल केलं, काय राहिलं मित्रांनो 2 वेळा राईट. मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं 2 वेळा डावीकडून जा की 2 वेळा उजवीकडून जा, आपल्याला दिलेल्या दिशेची विरुद्ध दिशाच उत्तर घ्यायची आहे, म्हणून उत्तरची विरुद्ध दिशा दक्षिण मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही याच प्रश्नाचं उत्तर दक्षिण सांगू शकतात. पर्याय क्रमांक 4 कंबाईनला आलेला प्रश्न आहे, मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवलं. आपण त्या ठिकाणीच त्याचा कार्यक्रम करू शकतो मित्रांनो. कशा पद्धतीने उजवीकडेला डावीकडेने कॅन्सल केलं, उजवीकडे 2दा 180 डिग्री दिलेल्या दिशेपासून उत्तरेची विरुद्ध दिशा दक्षिण होते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. कंबाईन झालेला प्रश्न आपण विदिन सेकंदात सोडवला. अशा प्रकारे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमचं लॉजिक डेव्हलप व्हायला हेल्प होईल आणि तुम्हाला मग आपल्या ट्रिक्स नक्की सोप्या वाटतील, सिंपल वाटतील मित्रांनो. आय होप तुम्हाला नक्कीच ही ट्रिक समजली असेल. अशाच प्रकारचे ट्रिक्स, अशाच प्रकारचे कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी स्पर्धाग्रामच्या ऍप्लिकेशनवरती आपले कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत विविध परीक्षांसाठी. निश्चित तुम्ही ऍप्लिकेशनला भेट द्या मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असेल, काही क्युरी असेल, त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी 9604020277 मित्रांनो. नंतर मॅथ रिजनिंग रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल, काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात 8275699966 या नंबरवर मित्रांनो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा नवीन आपण लवकरच नव्या व्हिडिओसह लवकरच भेटूया मित्रांनो. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो.